मेळघाट येथील आदिवासी दुर्गम भागातील समुदाय आरोग्य अधिकारी यांना जिल्हा अंतर्गत आणि जिल्हा बाह्य बदलीत प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अन्यथा आम्ही सर्व सामुदायिक राजीनामे देऊ। अमरावती जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी गेल्या 5 ते 6 वर्षापासून मेळघाट मधील धारणी आणि चिखलदरा मेळघाट परिक्षेत्रात निस्वार्थपणे काम करत आहेत। दुर्गम भागात अनेक वर्षापासून काम करत असल्या कारणाने प्रचंड प्रमाणात शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे। कंत्राटी असल्या कारणाने रोटेशन बदली धोरण पद्धत अजूनही देण्यात आलेली नाही। या उलट नुकताच बदली संदर्भात आलेल्या जीआर नुसार सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यावर अन्याय झालेला असून आलेल्या जीआर मध्ये आदिवासी व दुर्गम भागात ज्यांची बदली झाली त्यांना अगोदर रुजू करून घेण्यात यावे, त्यानंतर आदिवासी दुर्गम भागातून त्यांची इतरत्र बदली झाली आहे त्यांना कार्यमुक्त करावे, अशा प्रकारे नियम बनवलेला आहे। बदली संदर्भातील नियम सध्या स्थितीत कार्यरत असलेला समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या हिताचा नसून जोपर्यंत कोणी नवीन समुदाय आरोग्य अधिकारी रुजू होणार नाही तोपर्यंत आम्हाला कार्यमुक्त सुद्धा करण्यात येणार नाही। आधीच आम्हाला 5 ते 6 वर्ष दुर्गम भागात काम करताना झालेला त्रास असून पुन्हा प्रशासनामार्फत चुकीचे धोरण लावून वेठीस धरण्यात येत आहे। महाराष्ट्रातील जे समुदाय आरोग्य अधिकारी गैर आदिवासी भागात कार्यरत आहेत त्यांना अशी कुठल्याही प्रकारची अट नाही। वर्ष 2020 ते 2025 पर्यंत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी हे बदली धोरण नसल्याचे सोडून गेलेले आहेत, परंतु यावेळी बदली धोरण लागू केलेले असूनही दुर्गम भागात कार्यरत असलेल्या कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या नशिबात निराशाच आलेली आहे। नमस्कार, मी भूषण सुरेश आपोतीकर। मी मेळघाटमध्ये कार्याटेंब्रू या गावात कार्यरत आहे। मागील 5 ते 6 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात समुदाय आरोग्य अधिकारी हे आरोग्य सेवा देत आहेत। त्याचप्रमाणे मेळघाटात अतिशय प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देऊनही आम्हाला अद्यापपर्यंत 5 ते 6 वर्ष झाले, कोणाला 7 वर्ष झाले, परंतु आम्हाला जिल्हा बदली प्रक्रिया जेव्हा राबवण्यात येत आहे, जिल्हा अंतर्गत प्रक्रिया जेव्हा राबवण्यात येत आहे तेव्हा एक अट लादलेली आहे प्रशासनाने आमच्यावर। जोपर्यंत इथं कोणी रिलीवर येणार नाही मेळघाटात तोपर्यंत आम्हाला या ट्रान्सफरचा काहीही फायदा होणार नाही। कारण प्रशासनाने ज्याप्रमाणे नियमित कर्मचारी असतात त्यांना रोटेशन लागू असतं, त्याचप्रमाणे आम्हाला रोटेशन मेळघाटात लागू नाही। या कारणानं आणि रोटेशन लागू नसल्या कारणाने बरेचसे जे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत हे दुर्गम भागात अतिशय भौगोलिक परिस्थिती म्हणा किंवा एक आदिवासी भाग असल्या कारणाने एक अतिरिक्त कामाचा ताण म्हणा, या कारणाने कोणीही यायला तयार नाही। तेव्हा प्रशासनाने एक जीआर काढलेला आहे। त्या जीआरनुसार त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की आदिवासी व दुर्गम भागात सद्यस्थितीत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या जागा रिक्त राहता कामा नये। कारण दुर्गम भागात जर यायचं असेल अमरावतीतून ते पहिले लोक इथं रुजू होतील आणि रुजू झाल्यानंतर दुर्गम भागात रुजू झाल्यानंतरच त्यांना इथून रिलीव्ह करण्यात येईल जे इथं कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांना। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी रास्ता शासनाला एकच मागणी आहे, एकतर मेळघाटमध्ये रोटेशन ट्रान्सफर लागू करण्यात यावं जेणेकरून कोणीही समुदाय आरोग्य अधिकाऱ्यावर आमच्यावर जो अन्याय होता हा अन्याय होता कामा नये। कारण आमच्याप्रमाणेच गडचिरोली असो, चंद्रपूर असो, पालघर असो आणि धारणी चिखलदरा या सर्व ठिकाणी हे नियम लागू होतात। आमची हीच मागणी आहे की प्रशासनाने रोटेशन बदली लागू करावी। आपण डीएचओ कडे गेले, आता डीएचओ सरांनी सांगितलं, डीएचओ सरांनी अतिशय सकारात्मकपणे सांगितलं की आम्ही यांचा शासनाला पाठपुरावा करू, आम्ही वर कळू, परंतु आमची मागणी रास्त राहील की रोटेशन बदली लागू करावी आणि जे 5 ते 6 वर्षापासून जे इथं समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांना लवकरात लवकर रिलीव्ह करण्यात यावं। इथून नाही झालं तर जे मागील 4 किंवा 5 वर्षात झालं की बरेचसे जे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी राजीनामे दिले किंवा बरेचसे जे समुदाय आरोग्य अधिकारी आहेत ते अपस्कॉन्ड झाले, ते सोडून गेले। अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा मेळघाटात निर्माण होईल आणि पुन्हा आरोग्याचे जे परिणाम आहेत, जे वाईट परिणाम झालेले आहेत ते पुन्हा बाहेर निघतील।